आज बऱ्याच दिवसांनंतर मार्केटमध्ये मला कांद्याची पात मिळाली. म्हटलं चला तुमच्यासोबत त्याची रेसिपी शेअर करूया. त्याच्यासाठी मी ते मसाला काढून घेतलेला आहे, ज्यात मी भाजलेले शेंगदाणे, लसूण, जिरे आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. भरपूर अशा मिरच्या घ्यायच्या आहे, म्हणजे झणझणीत अशी आपली जी पात आहे ती बनवून तयार होते. इथे कांद्याची पात बघा, मी या पद्धतीने स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. आता याचे बाजूला जे कांदे असतात ते आपल्याला चिरून घ्यायचे. हे जे कांदे आहेत ते आपल्याला इतर भाजीसोबत तोंडी लावण्यासाठी कामी येतात. मी ते विळी घेतलेली आहे. विळीने आपल्याला हे साईडचे जे कांदे आहेत ते कापून घ्यायचे. खूप छान अशी ही कांद्याची पात बनवून तयार होते. आणि ही जी कांद्याची पात आहे ती तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकतात. बाजरीच्या भाकरीसोबत ही कांद्याची पात खूप छान लागते. बघा, आता मी कांदे चिरून घेतलेले. आता आपल्याला बारीक अशी ही जी पात आहे ती चिरून घ्यायची आहे. एक मोठं ताट मी घेतलेलं आहे. आता विळीने मी हे संपूर्ण पात याच पद्धतीने चिरून घेणार आहे. पटापट अशी मी इथे ही कांद्याची पात इथे चिरून घेतलेली. आता इथे गॅसवर मी एक कढाई ठेवून घेतलेली आणि त्यात आपण ही चिरलेली कांद्याची पात टाकून घ्यायची. आता ही जी पात आहे ती आपल्याला चांगली शिजून घ्यायची. यात मी आता भरपूर असं पाणी टाकून घेणार आहे आणि ही कांद्याची पात आपल्याला चांगली 10 मिनिटांसाठी उकळून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, कांद्याची जी पात आहे ती शिजण्यासाठी वेळ लागतो, म्हणून अगोदर आपल्याला ती शिजून घ्यायची. बघा, एक तांब्याभर पाणी मी यात टाकून घेतलेले आहे. आता 10 मिनिटांसाठी ही आपल्याला उकळू द्यायची आहे. हळूहळू पाणी उकळलेलं आहे, तुम्ही बघताय तिकडे. आता अजून एक 5 मिनिटांसाठी आपल्याला छान अशी ती उकळून घ्यायची. बघा, उकळल्यानंतर अशा पद्धतीने ती दिसते. डार्क ग्रीन असा त्याचा कलर येतो. आता ही जी पात आहे ती मी एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहे आणि हे जे पाणी आहे ते आपल्याला फेकायचं नाही आहे. नंतर ते आपण भाजीमध्ये यूज करून घेणार आहोत. आता ही संपूर्ण भाजी मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलेली. हे जे पाणी आहे ते एका पातेल्यात मी बाजूला काढून घेणार आहे, म्हणजे ते आपल्याला नंतर रश्श्याला वापरता येईल. कधीही भाजीमध्ये आपल्याला थंड पाणी वापरायचं नाही आहे. गरम पाण्याने भाजी आपली खूप छान बनते. आता बघा, कढाईमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्या तेलामध्ये आपल्याला जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची. जिरे मोहरी छान तडतडलेली आहे. आता यामध्ये आपण जी मिरची वाटून घेतलेली होती ते वाटण टाकून घ्यायचे आणि ते तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे. चवीपुरतं आपल्याला यात मीठ टाकून घ्यायचे आणि पुन्हा हा मसाला आपल्याला 1-2-3 मिनटासाठी तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. एकदा का हा मसाला परतला, त्यामध्ये मग आपल्याला आपण जी शिजून घेतलेली कांद्याची पात आहे ती टाकून घ्यायची आणि ती देखील आपल्याला या मसाल्यामध्ये व्यवस्थित कोट करून घ्यायची. चवीला अतिशय छान अशी ही कांद्याची पात लागते. बघा, आता ही शिजलेली जी पात आहे ती मी यात टाकून घेतलेली आहे. मसाल्यामध्ये ती मी व्यवस्थित कोट करून घेणार आहे. नंतर तुम्हाला किती पाणी हवं त्यानुसार यात पाणी ॲड करून घ्यायचे. साधारण 1 छोटा तांब्या पाणी आपल्याला यात टाकायचं आहे. आता ही जी पात आहे ती मी मसाल्यामध्ये परतून घेतलेली आहे. नंतर यात मी आता 1 तांब्याभर पाणी टाकून घेणार आहे. आणि लक्षात ठेवायचं आहे की आपण जे पाणी वापरतो आहे ते गरमच आपल्याला वापरायचं आहे. जे आपण भाजी शिजवताना वापरलेले आहे त्याची चव ह्या भाजीमध्ये खूप छान लागते. मिक्सरच्या भांड्यात देखील थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे जो उरलेला मसाला आहे तो देखील आपण यात टाकून घेऊ शकतो. बघा, या पद्धतीने मी संपूर्ण मसाला यात टाकून घेतलेला आहे. आता एक 5च मिनिटांसाठी आपल्याला या भाजीला उकळी येऊ द्यायची आहे. झटपट अशी आपली भाजी बघा इथे बनवून तयार झालेली आहे. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटतं आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा.